नमस्कार. आज बनवूयात प्रवासात नेण्यासाठी घरी खाण्यासाठी 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या कोथिंबीरीच्या वड्या. तुम्ही बघू शकता वड्या कुरकुरीत झाल्या आहेत. त्या कशा केल्यात ते बघूयात. त्यासाठी इथे कोथिंबीरीच्या पेंड्या घेतल्या आहेत. ही गावरान कोथिंबीर आहे. ती रंगाने डार्क हिरवी असते. तिची चव व वास छान असतो. तुमच्याकडे मिळत असेल तर तीच वापरा, त्यामुळे वड्या चविष्ट होतात. दुसरी हायब्रिड कोथिंबीर आहे. तिचे पाने पिवळसर असतात. शक्यतो गावरान कोथिंबीर वापरा. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरूयात. निवडून धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर 2 वाट्या भरली आहे. त्यामध्ये 1.5 वाटी हरभरा डाळीचे पीठ घालूयात. अर्धी वाटी तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते. तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठ घेऊ शकता. ओवा 1 चमचा हातावर चोळून घातला आहे. त्यामध्ये 1 चमचा हिंग, 1 चमचा तीळ, थंडी असल्यामुळे जास्त वापरा. अर्धा चमचा लाल तिखट, 5 ते 6 लसूण मिरची बारीक करून त्याची पेस्ट केलेली ती घालूयात. चवीपुरते मीठ, मिक्स करून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चिमूटभर साखर घातलेली आहे. साखरेमुळे वडीची टेस्ट आणखीन वाढते. जिरे अर्धा चमचा, मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचे. मळलेल्या पिठावर तेल टाकून पुन्हा मळून घेऊ. मळलेल्या पिठातून एक गोळा काढून त्याचा रोल करून घेऊ. गोल आकार मध्यमच घ्या. वडी लवकर उकडते. चाळणीला तेल लावून तयार रोल त्यावर ठेवू. पातेल्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवू. तयार वड्या उकडण्यासाठी ठेवूयात. 10 ते 15 मिनिटे झाकण लावून ठेवलेल्या आहेत वड्या. 15 मिनिटानंतर बघूयात वड्या शिजल्यात की नाही. त्यात सुरी घालून बघूया. सुरीला पीठ चिकटलं नाही म्हणजे वड्या चांगल्या उकडल्या गेल्यात. त्या आता थंड होऊन देऊ. थंड झाल्यानंतर त्याचे पातळ काप करून घेऊ. कढईमध्ये तेल तापायला ठेवले. कापलेल्या वड्या सुरुवातीला फुल गॅस करून वड्या टाकल्यानंतर मध्यम गॅस ठेवून तळून घेऊया. बसतील तेवढ्या वड्या त्यात घालूयात. दोन्ही बाजूनी लालसर भाजलेल्या वड्या काढून घेऊयात. राहिलेल्या वड्या तळून घेऊयात. तयार आहेत आपल्या 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या कोथिंबीरीच्या वड्या. तुम्हीही करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या.